नमस्कार, मी ज्ञानेश्वर बोरसे. छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती या कार्यालयाअंतर्गत जे अधिकारी कर्मचारी काम बघतात हे खरोखरच शासन नियमाप्रमाणे कामकाज सांभाळून जनतेला जे अधिकार प्राप्त झालेले आहे, जनतेचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी प्राप्त पदाचा व अधिकाराचा वापर करतात का, हा मोठा प्रश्न छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या प्रति उपस्थित झालेला आहे. कारण सहाय्यक गट विकास अधिकारी यांना शासनाच्या वतीने काही कामकाज सांभाळण्याच्या जबाबदाऱ्या व अधिकार बहाल केलेले आहे आणि हे अधिकार दिनांक 30 ऑक्टोबर 2014 रोजीच्या अध्यादेशानुसार सहाय्यक गट विकास अधिकारी यांना काही अधिकार बहाल करून त्यांना जे काही जबाबदाऱ्याही दिलेल्या आहे आणि ह्या जबाबदाऱ्या पार पाडून जे जनतेचे प्रश्न असतील, जे जनतेच्या काही मागण्या असतील त्या सोडवण्याच्या जबाबदारी कामकाज या सहाय्यक गट विकास अधिकारी यांनी पाहावं असं या 30 ऑक्टोबर 2014 रोजीच्या नमूद केलेलं आहे. सहाय्यक गट विकास अधिकारी यांनी जन माहिती अधिकारी म्हणून कामकाज पाहावं व तसेच ज्या नागरिकांच्या जनतेच्या ज्या तक्रारी येतात त्या तक्रारीचं निराकरण करण्यासाठी तक्रार निवारण अधिकारी म्हणूनही सहाय्यक गट विकास अधिकारी यांची भूमिका शासनाने निश्चित केलेली आहे आणि ही भूमिका एकदम पारदर्शक पद्धतीने पाडावी यासाठी दिनांक 30 ऑक्टोबर 2014 या अध्यादेशामध्ये काही अधिकाऱ्यांनाही या सहाय्यक गट विकास अधिकारी यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी या अध्यादेशामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. या अध्यादेशामध्ये सहाय्यक गट विकास अधिकारी यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी व त्याचप्रमाणे अप्पर आयुक्त आस्थापना यांनी या सहाय्यक गट विकास अधिकाऱ्याचं कामकाज सुरळीत सुरू आहे का नाही याचं नियंत्रण करावं असंही या अध्यादेशात नमूद करण्यात आलेलं आहे. परंतु छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती कार्यालयातील जे सहाय्यक गट विकास अधिकारी शिवाजी साळुंके हे जे काम बघत आहे हे शासन नियमाप्रमाणे, शासन अध्यादेशाप्रमाणे व शासन नियमाप्रमाणे आपली जबाबदारी, आपली भूमिका पार पाडत नसल्याने मोठ्या प्रमाणावर जनतेच्या अधिकारावर गदा आलेली दिसून येत आहे. कारण या अधिकाऱ्यामुळे, या अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारामुळे व गैरकारभारामुळे जनतेचे जे प्रश्न आहे, जनतेचे जे अधिकार आहे ते त्यांना उपलब्ध होत नसल्याचा गंभीर प्रकार पंचायत समिती छत्रपती संभाजीनगर कार्यालयात गेल्यानंतर दिसून आलेला आहे. कारण पंचायत समिती कार्यालयाच्या वेबसाईटवर पंचायत समिती छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती असं टाईप केल्यानंतर जी वेबसाईट येते त्या वेबसाईटवर आपण बघितलं असता त्या वेबसाईट माहितीचा अधिकार अंतर्गत छत्रपती संभाजीनगर कार्यालयाअंतर्गत पारदर्शक अंमलबजावणी केली जाते व पंचायत समिती कार्यालयात जे उपलब्ध अभिलेख आहे तसेच जे वैयक्तिक योजनेचे जे लाभार्थी आहे त्या लाभार्थ्याचे नाव, त्यांना वाटप अनुदान, त्याबाबतचे जे कागदपत्र असतील ते या पंचायत समिती कार्यालयाकडून उपलब्ध करून दिले जात असल्याचं या वेबसाईटवर छत्रपती संभाजीनगर कार्यालयाकडून कळवण्यात आलेलं आहे. परंतु प्रत्यक्ष छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती कार्यालयाकडे या काही माहिती मागण्यासाठी गेला होता, ती माहिती उपलब्ध करून दिली जात नाही असा गंभीर प्रकार मी दिनांक 13/2/2026 रोजी दाखल केलेल्या निवेदनावरून मला स्वतः दिसून आलेला आहे. कारण मी दिनांक 13/2/2026 रोजी श्री शिवाजी साळुंके जन माहिती अधिकारी तथा सहाय्यक गट विकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांना हे पत्र देऊन मी या निवेदनाद्वारे केलेली आहे. परंतु सदर जन माहिती अधिकारी यांनी या जे शासनाने जे परिपत्रक काढलेलं आहे 26 नोव्हेंबर 2018 रोजी या परिपत्रकाप्रमाणे जे मला अधिकार दिलेले आहे, जे जनतेला अधिकार दिलेले आहे त्या अधिकार
अधिकाराप्रमाणे जे पंचायत समिती कार्यालयात जे सिंचन विहिरीचे किंवा गायगोठ्याचे जे प्रस्ताव उपलब्ध आहे ते प्रस्ताव मी जी ह्या अर्जानुसार जी मागणी केलेली आहे ही उपलब्ध करून देण्याऐवजी हे त्रयस्थ व्यक्तीचे त्यांची परवानगीशिवाय किंवा व्यापक स्वरूपाची माहिती असल्याने उपलब्ध करून देता येत नसल्याचं या पत्रात त्यांनी कळवलेलं असल्याचं दिसून येत आहे आणि ते प्रस्तावापासून मला वंचित ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी दिनांक 24/2/2026 रोजी दिलेल्या पत्रातून केलेलं असल्याचं या दिसून आलेलं आहे. त्यांनी या पत्रात सांगितलेलं आहे की जी व्यापक स्वरूपाची माहिती आहे ती माहिती अवलोकनासाठी उपलब्ध करून दिली जाते असं या पत्रकात नमूद केलेलं आहे आणि परत खाली त्यांनी असं सांगितलं की सिंचन विहीर गायगोठा लाभार्थीची यादी योजनेची माहिती योजना रास्ता लाभार्थ्याचे प्राप्त प्रस्ताव अवलोकनास तो उपलब्ध करून देणे आपण याबाबत मागणी केलेली आहे परंतु सदरील माहिती व्यापक स्वरूपाची आहे व संबंधित लाभार्थ्याचा हा व्यक्तिगत लाभ आहे तेही त्रयस्थ पक्ष समजले जातात तथापि ही माहिती योग्य उपलब्ध आहे असं करून त्यांनी हे जे या पत्रावर जे शासनाने मला अधिकार दिलेले आहे या अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न सहाय्यक गट विकास अधिकारी श्री शिवाजी साळुंखे यांनी करून प्राप्त पदाचा व अधिकाराचा गैरवापर केलेला असल्याचं मला दिसून आलेलं आहे आणि मी हे जबाबदारी सांगू इच्छितो की या सहाय्यक गट विकास अधिकारी यांनी शासनाच्या परिपत्रकाला शासनाच्या अध्यादेशाला व शासनाच्या नियमाला काळिमापासून हे पंचायत समिती कार्यालयात जे प्रस्ताव उपलब्ध आहे ते उपलब्ध करून देण्याऐवजी जे कागदपत्र या ठिकाणी उपलब्ध आहे ते उपलब्ध करून देण्याऐवजी हे पत्र काढून मला त्या प्रस्तावापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न या महाशयांनी या ठिकाणी केलेला दिसून येत आहे. जर सहाय्यक गट विकास अधिकारी जर असे कामकाज सांभाळत असत शासनाचे परिपत्रक शासनाच्या अध्यादेशाचं पालन न करता जनतेच्या अधिकारावर जर गदा आणण्याचं काम छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती कार्यालयात सुरू असेल तर यांच्यावर कार्यवाही करणार कोण यांना घरचा रस्ता दाखवणार कोण यांना लावणार कोण असा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत असून याकडे शासनाने लक्ष देणे अत्यंत गरजेचे झालेले आहे कारण या ठिकाणी शासनाने जे परिपत्रक काढलेलं आहे हे जे परिपत्रक वेळोवेळी जे परिपत्रक काढलेले या परिपत्रकानुसार सहाय्यक गट विकास अधिकारी श्री शिवाजी सोळंके हे प्राप्त पदाचा व अधिकारानुसार कामकाज सांभाळत नाही प्राप्त झालेल्या पदाचा गैरवापर करत आहे या ठिकाणी मला दिसून आलेलं आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यामुळे शासनाची प्रतिमा या ठिकाणी मलिन होत आहे आणि ही मलिन होत असलेली शासनाची प्रतिमा कमी करण्यासाठी शासनाने या छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती कार्यालयाकडे व तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वच ज्या पंचायत समिती आहे या पंचायत समितीकडे जातीने लक्ष घालणे खूप गरजेचे आहे. जे छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती कार्यालयामध्ये जे शासन परिपत्रक शासन अध्यादेशाप्रमाणे जे कामकाज जर सांभाळल्या जात नसेल तर या अधिकाऱ्यांना शिस्त लावावी अन्यथा त्यांना घरचा रस्ता दाखवावा अशी मी या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला माननीय मुख्यमंत्री महोदयांना ग्रामविकास मंत्री यांना या व्हिडिओच्या माध्यमातून करू इच्छितो. धन्यवाद.